समजातीय श्रेणी होमोलॉगस सेरीज। तर विद्यार्थ्यांनो, कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गटानंतरचा हा जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे समजातीय श्रेणी। तुम्ही पाहिले की कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला तयार होतात। तसेच या शृंखलावरील हायड्रोजन अणूंची जागा एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो, हेही तुम्ही पाहिले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की कार्बन अणूमध्ये शृंखला बंधन शक्ती असते। शृंखला बंधन शक्ती, तर या शृंखला बंधन शक्तीमुळे काय होतं, कार्बन 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 अशा पद्धतीने कार्बन अणू हे एकमेकांसोबत जोडले जातात आणि लांब लचक अशी शृंखला तयार करण्याची जी वैशिष्ट्य आहे कार्बन अणूंमध्ये असते। त्याचबरोबर कार्बन हा जसा हायड्रोजनसोबत हायड्रोकार्बन संयुगे तयार करतो, त्याचबरोबर हायड्रोजनला प्रतियोजन करून एखादा दुसरा विषम अणू म्हणजेच क्रियात्मक गट हा हायड्रोकार्बनमध्ये हायड्रोजनची जागा घेऊन अनेक अशी संयुगे तयार होतात। त्यामुळे क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या लांबीच्या अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात। म्हणजेच क्रियात्मक गट असलेली पण वेगवेगळ्या शृंखला म्हणजे वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला असलेली अनेक अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार केली जातात। उदाहरणार्थ, अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेला CH3OH मिथाईल अल्कोहोल, त्यानंतर 2 कार्बन अणू असलेला आणि OH क्रियात्मक गट असलेला इथाईल अल्कोहोल, प्रोपाईल अल्कोहोल, ब्युटाईल अल्कोहोल अशा पद्धतीने फक्त कार्बन अणूंची शृंखलाही वाढते आणि क्रियात्मक गट हा सेम आहे। तर अशा पद्धतीने कार्बन अणूंच्या वाढती शृंखला, वाढती लांबी आणि क्रियात्मक गट सारखा, त्यामुळे अनेक अशा वेगवेगळ्या लांबीची मोठ्या संख्येने संयुगेही कार्बनपासून तयार होतात। या सर्वांमधील कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते। आता प्रामुख्याने सारखी क्रियात्मक गट असलेल्या या वेगवेगळ्या लांबीच्या शृंखलांमध्ये सारखाच क्रियात्मक गट असल्यामुळे कितीही लांबीची जरी शृंखला असली तरी प्रत्येक शृंखला एकच क्रियात्मक गट असलेल्या वेगवेगळ्या कार्बनची शृंखला ही सारखे रासायनिक गुणधर्म दाखवतात, म्हणजे त्यांचे साधर्म्य भरपूर असते। क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असे म्हणतात। बघा, इथे समजातीय श्रेणीची आपल्याला व्याख्या दिलेली आहे। तर क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर कार्बनची शृंखला क्रमाक्रमाने वाढत जाते आणि असलेल्या अशा या शृंखलांवर जर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जर जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असे म्हणतात। वरती जे उदाहरण दिलेलं आहे, अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेला, या ठिकाणी कार्बन शृंखलांची लांबी वाढत चालली। पहिले 1 कार्बन असलेला, नंतर 2 कार्बन असलेली, नंतर 3 कार्बन असलेली, अशा पद्धतीने कार्बनची शृंखला वाढते, परंतु क्रियात्मक गट सारखा असल्यामुळे या सगळ्या संयुगांचे रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य दिसून येते। तर क्रियात्मक गट कोणता आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी या असतात। उदाहरणार्थ, अल्कोहोलांची समजातीय श्रेणी, कार्बॉक्झिलिक आम्लांची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडची समजातीय श्रेणी इत्यादी। ही वरती उदाहरण दिले ते अल्कोहोलची समजातीय श्रेणी आहे। त्याच पद्धतीने आपल्याला कार्बॉक्झिलिक आम्लांची समजातीय श्रेणी मिळते, अल्डिहाइडची मिळते असे। एका समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य एकमेकांचे समजातक असतात। एका श्रेणीमध्ये असणारे सर्वच्या सर्व या कार्बनच्या शृंखला हे समजातक असतात, म्हणजे जवळपास सारखे रासायनिक गुणधर्म दाखवतात। तुम्ही रचनासूत्रे व रेणुसूत्रे भरलीत, त्यातून अल्केनच्या समजातीय श्रेणींच्या सुरुवातीचा अंश तयार होतो। आता समजातीय श्रेणींची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी अल्केन, अल्कीन, अल्कोहोल यांच्या समजातीय श्रेणींच्या सुरुवातीचे अंश पाहू। ते या तक्त्यामध्ये समजातीय श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। अल्केनची समजातीय श्रेणी मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन आणि हेक्सेन। आता आपण सांगितलं की जो एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध कार्बन कार्बन अणूंमध्ये असलेला हा सुद्धा क्रियात्मक गट म्हणून काम करत असतो। तर ही झाली अल्केनची समजातीय श्रेणी, ज्यामध्ये कार्बन कार्बन अणूंमध्ये एकेरी बंध आहे। तर 1 कार्बन असलेला मिथेन, नंतर इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन आणि हेक्सेन, हे फक्त कार्बनची शृंखला ही वाढत चालली, पण एकेरी बंध असल्यामुळे अल्केनच्या या समजातीय श्रेणीमध्ये सर्व गुणधर्म हे अल्केन सगळे रासायनिक गुणधर्म हे सारख्या पद्धतीने दाखवतील। त्यानंतर पुढे अल्कोहोलांची समजातीय श्रेणी, 1 हायड्रोजन हा प्रतियोजन करून मिथेनमध्ये OH ग्रुपचा
प्रतियोजन झालेले OH ग्रुप अल्कोहोल ग्रुप हा अटॅच होतो, क्रियात्मक गट आहे हा. त्यामुळे अल्केनपासून मिथेनपासून झाला मिथेनॉल, इथेनपासून इथेनॉल मिळतोय, प्रोपेनपासून प्रोपेनॉल, ब्युटेनॉल. अशा पद्धतीने कार्बनची शृंखला वाढते आणि त्याचबरोबर एक क्रियात्मक गट हा सेम असल्यामुळे ही झाली अल्कोहोलांची समजातीय श्रेणी. त्याच्यामुळे शृंखला जरी वाढत असली तरी देखील सारख्या क्रियात्मक गटामुळे ही सगळी अल्कोहोल जी आहे ही सारखे रासायनिक गुणधर्म दाखवतात. अल्किनची समजातीय श्रेणीमध्ये इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन या ठिकाणी हा जो दुहेरी बंध आहे कार्बन कार्बन अणूंमधला हा क्रियात्मक गटाचं काम करतो. या ठिकाणी अल्किनमधला सगळ्यात छोटा जो संयुग आहे तो म्हणजे इथिन. त्यानंतर 3 कार्बन अणू असलेला प्रोपीन, 4 असलेला ब्युटीन, पेंटीन. अशा पद्धतीने कार्बन अणूंची संख्या एकेकाने वाढते, शृंखलाही एकेकाने वाढत जाते आणि जी क्रियात्मक गट आहे डबल बॉन्ड दुहेरी बंध असल्यामुळे या अल्किनच्या समजातीय श्रेणीमध्ये असलेल्या सगळी संयुगे ही जवळपास सारखे रासायनिक गुणधर्म म्हणजे रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य दिसून येते. तर हे झाले कार्बन अणूंची समजातीय श्रेणी. तर विद्यार्थ्यांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला प्रामुख्याने IUPAC नामकरण देण्याच्या ज्या काही प्रामुख्याने स्टेप्स आहे आणि कशा पद्धतीने नामकरण द्यायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.